नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी एस-टी बसने प्रवास करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. महाराष्ट्र सरकारने एस-टी प्रवासातील सवलतींसाठी आता एक मोठा बदल केला आहे. पूर्वी प्रवासात आधार कार्ड दाखवून मिळणारी सवलत आता बंद होत असून 1 ऑगस्ट 2026 पासून एन-सी-एम-सी कार्ड असणे बंधनकारक आहे. जर हे कार्ड तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला प्रवासातील पूर्ण भाडे मोजावे लागू शकते. हे कार्ड काय आहे, ते कुठे आणि कसे काढायचे आज आपण पाहणार आहोत. एन-सी-एम-सी म्हणजे नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड. हे केंद्र सरकारचे वन नेशन वन कार्ड या मोहिमेअंतर्गत तयार केलेले एक डिजिटल स्मार्ट कार्ड आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर हे तुमच्या प्रवासाचे ATM कार्ड आहे. या एकाच कार्डचा वापर तुम्ही एस-टी बस, मेट्रो, लोकल ट्रेन आणि अगदी टोलनाक्यावरही पैसे भरण्यासाठी करू शकता. हे कार्ड कोणाला काढावे लागेल? एस-टी बसमध्ये ज्या प्रवाशांना शासकीय सवलत मिळते त्या सर्वांसाठी हे अनिवार्य आहे. महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, स्वातंत्र्य सैनिक आणि दिव्यांग व्यक्ती. हे कार्ड काढण्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाची कागदपत्रे लागतील, जसे की तुमचे आधार कार्ड, एक पासपोर्ट साईज फोटो, चालू मोबाईल नंबर आणि दिव्यांग किंवा विद्यार्थ्यांसाठी त्यांचे संबंधित ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र लागेल. नवीन एन-सी-एम-सी कार्ड घेण्यासाठी तुम्हाला ₹119 शुल्क द्यावे लागेल, पण जर तुमच्याकडे आधीचे जुने एस-टी स्मार्ट कार्ड असेल तर ते जमा करून तुम्हाला हे नवीन कार्ड फक्त ₹149 मिळेल. आता पाहूया अर्ज कसा करायचा. महाराष्ट्रभरात एस-टी महामंडळाने यासाठी 400 पेक्षा जास्त अधिकृत नोंदणी केंद्र एजंट नियुक्त केले आहेत. तुम्ही तुमच्या जवळच्या एस-टी बस डेपो, आगार किंवा अधिकृत केंद्रावर जाऊन तुमचा आधार क्रमांक आणि कागदपत्रे देऊन नोंदणी करू शकता. नोंदणी केल्याच्या नंतर साधारण 30 दिवसांच्या आत तुम्हाला हे कार्ड तुमच्या अधिकृत डेपोमध्ये मिळेल. हे कार्ड मिळाल्याच्या नंतर तुम्ही ऑनलाईन किंवा डेपोमध्ये जाऊन UPI किंवा रोख पैशांनी किमान ₹100 टॉपअप रिचार्ज करू शकता. तर मित्रांनो, शेवटच्या तारखेची म्हणजेच 1 ऑगस्टची वाट न पाहता आजच आपल्या जवळच्या एस-टी डेपोला भेट द्या आणि आपले एन-सी-एम-सी कार्ड बुक करा, जेणेकरून तुमची प्रवासातील सवलत बंद होणार नाही. हा व्हिडिओ तुमच्या घरातील ज्येष्ठ नागरिक, महिला आणि मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा.